नमस्कार, मी पुष्पा दिलीप बेंडे. माझा घराचा विषय होता. ते अनधिकृत बांधकाम लावलेलं होतं ना नगरपंचायतमध्ये. तर मी अशीच आपले संजू भाऊंनी ना शिबिर भरवलं होतं, आरोग्य शिबिर. त्याच्यात मी गेले होते. तर तिथं सहज मी विद्युत शिंद्यांकडे विषय मांडला होता. तर ते म्हणले संजू भाऊंला भेटा तुम्ही. तर एकदाच मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने माझं व्यवस्थित, म्हणजे असं काही दादागिरी वगैरे काही नाही, पण नम्रतेत आणि माझं शांततेने काम करून दिलं त्यांनी. नंबर माणूस आहे आणि माझं खूप पर मी रडकुंडी आले होते. ते मला एवढं मार्गदर्शन तिथं केलं ना, काहींनी ह्या वकिलाकडे जा, त्या वकिलाकडे जा, हिथून हे करा, मोजणी आणा, अमकं करा, तमकं. ह्यांच्याकडे फक्त विषय मांडला. त्यांनी एका फोनवरती माझं काम केलं. बाकी काही नाही. त्यांनी कुठली काही मागणी वगैरे असं काहीच नाही. फक्त एका, आणि म्हणले मी खंबीरपणे तुमच्या भावासारखा आहे, तुमच्या पाठीशी उभा आहे, कुठली अडचण येऊ द्या म्हणले. तेव्हाच त्यांनी तिथं मला सांगितलं. संजयपैकी आहे. ह्यांनी भरपूर म्हणजे आणि जिथं तिथं आहे ना त्यांचं नाव घेतातच आहे तिथं ह्यांचं नाव आहे ना. शेतकरी वर्गातले सर्वसामान्य पण आणि असं नाही का एक सेवा करणार आहे असं भरपूर सांगतात ते. आणि माझं तर काम केलंय त्यांनी माझं स्वतःच. मी उलट रात्री साताराच्या पोरांना म्हणलं ह्यांचं कुठले काय अजून काही मला आयडिया नाही. आणि ते पोरांनाच त्यांनी माझं अनधिकृत काम लावलं होतं ना, बांधकाम ते केलं त्यांनी माझं व्यवस्थित. हां, मी तर करणार माझं स्वतःच मतदान वगैरे करणार, त्यांना सपोर्ट करणार, ह्यांनाच आपल्या